हॅलो, वेलकम टू देवाचीच किचन। आता बघा, आपल्या हातात जर मूग डाळ आली ना तर आपण एकतर ती भाजीमध्ये टाकतो किंवा त्याचं वरण बनवतो। पण अशी वेगवेगळ्या प्रकारची आपण डिशेस बनवू शकतो मूग डाळीपासून। तर आज आपण बघूया काय बनवू शकतो त्यापासून ते। तर आपण इकडे 1 वाटी मूग डाळ घेतलेली आहे, ते 2 ते 3 वेळा स्वच्छ धुवून घ्यायची आहे आणि आपल्याला किमान 4 तास किंवा रात्रभर आपल्याला भिजत ठेवायची आहे। त्यानंतर मिक्सरमध्ये आपल्याला पूर्ण पाणी काढायचं आहे मूग डाळीतून आणि सगळी मूग डाळ मिक्सर ग्राइंडरमध्ये टाकायची आहे। सुरुवातीला पाणी अजिबात टाकू नका। त्यानंतर आपल्याला 2 चमचे बेसन पीठ टाकायचं आहे आणि बेसन पीठ टाकल्यानंतर आपल्याला त्यामध्ये 2 चमचे रवा टाकायचा आहे। 2 चमचे रवा टाकल्यानंतर तुमच्याकडे जर दही असेल आंबट किंवा गोड तर ते पण 2 चमचे तुम्ही इथे टाकू शकतात। माझ्याकडे नव्हतं म्हणून मी टाकलं नाही। तर ते टाकल्यानंतर यामध्ये आपल्याला 1 चमचा जिरं टाकायचं आहे। त्यावरती आपल्याला 2 हिरव्या मिरच्या टाकायच्या आहेत। आता तुम्ही किती तिखट खाता त्याप्रमाणे इथे प्रमाण कमी जास्त करू शकतात। त्यानंतर आपल्याला 5 ते 6 कढीपत्त्याची पानं टाकायची आहे। त्यावरती 1 चमचा मी इथे साखर टाकलेली आहे आणि चवीनुसार मीठ टाकलेलं आहे आणि आपल्याला थोडं थोडं करून पाणी टाकायचं आहे। हे बॅटर जास्त पातळ किंवा जाडसर नसायला हवं, मीडियम कन्सिस्टन्सीचं हवं या पद्धतीने। तर आपण सगळं या वाडग्यामध्ये ओतून घेणार आहोत हे पीठ। थोडं ढवळल्यानंतर आपल्याला त्यामध्ये अर्धा चमचा बेकिंग सोडा वापरायचा आहे आणि हळूवारपणे हे बॅटर मिक्स करायचं आहे। तुमच्याकडे जर बेकिंग सोडा नसेल तर फ्रूट सॉल्ट किंवा इनो वापरला तरीही चालेल। दुसऱ्या बाजूला मी इथे भिडं तयार करून ठेवलेलं आहे तेल लावून। तर आपल्याला सुरुवातीला गरम करून घ्यायचं भिडं, नंतर मीडियम फ्लेमवरती ठेवून 1 पळी आपल्याला त्यावरती बॅटर ओतायचं आणि अशा पद्धतीने थोडंसं पसरून घ्यायचं। छान पसरून घेतल्यानंतर आपल्याला जी काही भाज्या अवेलेबल असतील त्या टाकायच्या आहेत। इथे सुरुवातीला मी बारीक चिरलेली ढोबळी मिरची टाकलेली आहे। त्यावरती थोडेसे काप आपण टोमॅटोचे टाकायचे आहेत आणि किसलेला गाजर टाकलेला आहे ते मी, आणि त्यावरती आपल्याला बारीक चिरलेला कांदा टाकायचा आहे आणि शेवटला थोडीशी कोथिंबीर। शक्यतो कोथिंबीर जास्त टाकू नका कारण का भाजताना त्याला काळपट रंग येतो, त्यामुळे नाही टाकलं किंवा स्किप केला तरीही चालेल। तर या पद्धतीने हळूवारपणे आपल्याला प्रेस करून घ्यायचे, जेणेकरून आपण जेव्हा त्याला भाजतो तर ते पडायला नको सगळं त्यामुळे। तर दोन्ही बाजूला आपल्याला छान भाजून घ्यायचं आहे। तर सुरुवातीला आपण 1 मिनिट पहिली बाजू इथे भाजून घ्यायची आहे आणि नंतर फ्लिप करायचं आहे। हे पहा, मस्त छान अशी भाजलेली आहे एक बाजू, दुसऱ्या बाजूनेही छान अशी भाजून घ्यायची आहे आणि आपल्याला प्लेटमध्ये काढून घ्यायचं आहे। आपल्याला इन्स्टंट काहीतरी हवंय तर फक्त 4 तास किंवा रात्रभर आपल्याला मूग डाळ भिजवायची आहे आणि छान अशी आपली रेसिपी ही तयार होते। मी दुसरी पण ह्या पद्धतीने एक उत्तप्पम करून दाखवलेला आहे। तुम्हाला इथे शिजलेलं कॉर्न असेल तुमच्याकडे किंवा पनीर टाकायचं असेल तर तेही तुम्ही टाकू शकतात। तर चॉईस तुमची आहे, तुमच्याकडे जे काय अवेलेबल असेल ते स्टफिंग म्हणून वरती तुम्ही टाकू शकतात। तर या पद्धतीने तुम्ही सगळं तयार करून बघा आणि मुलांना आणि घरच्यांना खाऊ घाला।